2,500 ते 3,000 तरी 4,000 4,500 पर्यंत होतो माझा प्रॉफिट. वा ते डेली. पण माझं सकाळी 9:30 मी डॉट माझं 9:30 ते 10 पर्यंत मिळून जात डायरेक्शन मिळून जाते. तर सर येस. माझी जर्नी अशी आहे की मी मार्केटमध्ये कोविडमध्ये मी ॲक्चुअली स्टार्ट केलं. ओके. मग अगोदर मी स्टार्ट करताना असंच टेलिग्राम असे टिप्स वगैरे ओके. अशा थ्रूच गेले आणि डायरेक्ट मी ऑप्शनमध्ये स्टार्ट केलं होतं. त्यामुळे मी हो. इनिशियली तरी खूप लॉसेसमध्येच गेले. मग बापरे. असंच मग हम्म. नंतर मग मी असंच बघता-बघता मला व्हिडिओ म्हणजे वेबिनार दिसला YouTubeला सरांचा. ओके. नंतर मग मी सरांशी कॉन्टॅक्ट केला आपल्या शिवम सरांशी. नंतर बर. मग तरी पण मी शिवम सरांशी कनेक्ट केल्यानंतर पण मी ऑलमोस्ट 6 ते 7 महिने घेतले असतील. पण त्यांनी एक्सप्लेन केलं, की आपल्या इथं कसं असतं मॅडम, तसं असतं. मग मी M1 केला. मग M1 मला तर खरंच खूप छान वाटलं. M1 मध्ये बऱ्याच क्लिअरिटी आली. ॲटलीस्ट डिसिप्लिन कसं व्हायचं, कसं ट्रेडिंग करायचं, कुठून स्टार्ट करायचं, इक्विटीमध्ये का वा. करायचं फर्स्ट. इक्विटीचं त्यावेळेस मला महत्त्व कळलं. एक लॉटमध्ये स्टार्ट केलं मी. क्या बात है, क्या बात है. आणि माझे जोड्स रेडी असतात. सकाळचं काय बघायचं, काय ॲज पर द स्ट्रॅटेजी सगळं रेडी असतं. मी एक वा. लॉटमध्ये जशी एंट्री मिळेल तसा माझा फक्त 1:1 रेशो ठेवलेला आहे सध्या तरी. जे स्टार्ट वाव. आहे म्हणून. हा सेकंड मंथ आहे माझा. तरी माझा फक्त लास्ट मंथ विथ धिस मंथ 2 वेळा माझी लास्ट महिन्यामध्ये गडबड झाली. माझ्यामुळे झाली. ओके. स्ट्रॅटेजी वेल वर्क 100% बट मी थोडंसं हे राईट. केलं. अदरवाईज ऑल डेज ह्युमन एरर आला त्याच्यामध्ये. हां. येस. 2 दिवस फक्त हे झालं. अदरवाईज टिल नाऊ माझे सगळं ग्रीन P&Lच आहे. फक्त वाव. 1 लॉटमध्ये 1 क्या माझा बात रिस्क है. रिवॉर्ड 1:1च असतो. वा. क्या बात है मॅम. 2,500 ते 3,000 तरी 4,000 4,500 पर्यंत होतो माझा प्रॉफिट. वा आणि ते डेली. पण माझं सकाळी 9:30 मी डॉट माझं 9:30 ते 10 पर्यंत मिळून जातं. डायरेक्शन मिळून जाते. हे सांगा ना, की जर एखादा नवीन व्यक्ती तुम्हाला ऐकतोय, जो तुमच्यासारखीच जर्नी करतोय किंवा विचार करतोय की स्टॉक मार्केटमध्ये यावं, तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? सर फर्स्ट तर त्याला मी सगळे तुमचे सेशन्स एंड टू एंड करायचे. जसे तुम्ही सांगतात तसं त्यांनी टेस्टिंग, बॅक टेस्टिंग, जर्नल मेंटेन करणं हे ते सगळं करायचं. विथ प्रॉपर नॉलेज 10K चार्ट्स त्यांनी कंप्लीट केलेच पाहिजे. आणि जेव्हा ते कंप्लीट करते ना त्यांना ऑटोमॅटिकली कळलं, की आपलं काय चुकत होतं आणि आपण कुठे आणि आपल्याला काय करायला पाहिजे. क्या दे बात विल है. बी सक्सेसफुल डेफिनेटली. माझ्याकडे कोणी आले तर मी तेच सांगेन. जे मी एक्सपिरियन्स केले, माझा राइट. एक्सपिरियन्स मी त्यांना तोच शेअर करेन. क्या बात है. मग वाह! 10:30 पर्यंत माझं होऊन जातं. कधी-कधी 9:30ला ट्रेंडिंग आपलं असेल माझं ते ॲस्ट्रो पण मी खूप यूज करते. राइट. ॲस्ट्रोमुळे खूप हेल्प होते, की मार्केट ट्रेंडिंग आहे, रेंज बाउंड आहे, कसं असेल. क्या त्यामुळे बात है माझं मॅम. 9:30-10 पर्यंत होऊन जातं. मला जेवढं माझे जे आहे क्रायटेरिया तो माझा मेट होतो तेव्हा. क्या बात है. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता, जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केटबद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून, अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.